निदाखानला संभाजीनगरमध्ये लपवून ठेवणं एमआयएमच्या नगरसेवक मतीन पटेल यांना चांगलंच महागात पडण्याची शक्यता। मतीन पटेल यांच्या ज्या कार्यालयामध्ये निदाखान राहत होती ते अतिक्रमण करून बांधण्यात आलंय। महापालिका आता बुलडोझर लावून त्याचं कार्यालय पाडणार आहे, तशी नोटीसही त्यांना बजावण्यात आली आहे। ज्वेलरी दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी पळवले 42 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम। नागपूरच्या एमआयडीसीतील आयसी चौक परिसरातील मोनाली ज्वेलर्स इथली घटना आहे। पोलिसांकडून चोरांचा शोध सुरू। पंढरपुरात सीईटी परीक्षे अगोदरच सीट नंबरवरून गोंधळ उडाला। पंढरपूरच्या सिंहगड महाविद्यालयामधील प्रकार आहे, तर महाविद्यालयामध्ये गेल्यावर विद्यार्थ्यांना कळलं की हे आपलं सेंटर नाही। चुकीच्या नियोजनामुळे विद्यार्थ्यांना फटका। सीट नंबरचं हे सेंटरच नव्हतं। मुंबई पुणे प्रवासादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात। एका कारनं त्यांच्या गाडीला धडक दिली। सुदैवाने या अपघातामध्ये सुळे यांना कोणतीही दुखापत नाही। व्हॉट्सअप स्टेटस टाकत सुप्रिया सुळेंनी स्वतः माहिती दिली आहे। हिंगोलीतील कळमनुरीमध्ये वृक्ष लागवडीत बोगस मजूर दाखवून निधी हडप केल्याचा आरोप। सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवडीच्या कामात बोगस मजूर दाखवून निधी लाटल्याचा आरोप आहे। चौकशी समितीला कागदपत्र देण्यास नकार। चौकशी समितीचा जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल। उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या दुकानात चोरी। गल्लीतल्या हजारो रुपयांवरती चोरट्यांचा डल्ला। आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद। लेडीज अंडरगार्मेंट्सच्या दुकानामध्ये चोरी झाली आहे। गडचिरोली पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय पोलीस पाटील समन्वय बैठकीचं आयोजन। कायदा आणि सुव्यवस्था, गंभीर गुन्ह्यांवर प्रतिबंध, व्यसनमुक्ती, तंटामुक्ती, सामाजिक सलोखा आणि अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध विषयांवरती मार्गदर्शन। आरोग्य शिबिर घेत सर्व पोलीस पाटलांची आरोग्य तपासणी। 40 पोलीस पाटील उपस्थित। सांगली जिल्ह्यातील मिरजमधील संजय बोकरे यांच्या हत्येचा कट रचण्यात आलेला होता। या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांना अटक। माजी शहर प्रमुख आणि माजी तालुका प्रमुखांना हत्येच्या कटात सहभाग असल्याचा आरोप। चुकीचा गुन्हा दाखल करून अटक केल्याचा आरोप आहे। शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून जिल्हा पोलीस खात्याने केलेल्या ह्या आरोपांचा आणि ह्या गुन्ह्यांचा मी पहिल्यांदा फेटाळून लावतो। कारण जे पदाधिकारी माझ्यावर गेली अनेक वर्ष काम करतायत ते शिवसैनिक आहेत। ते लोकांच्या अडीअडचणीसाठी धावून जाणारे आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी बघितली तर त्यांच्यावर अद्यापही कोणतेही गंभीर स्वरूपाचे गुन्हे नाहीत। कायद्यात बदल करून अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, तरच अशा घटनांना आळा बसण्याची शक्यता। अभिनेता रितेश देशमुख यांचं सांगलीतील कार्यक्रमात मत। छत्रपतींच्या बद्दल बोलताना सगळ्यांनीच आदर, मर्यादा, श्रद्धा राखून बोललं पाहिजे। अभिनेता रितेश देशमुख यांचं आवाहन। सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून राजा शिवाजी हा चित्रपट याचा खास शो। या शोसाठी रितेश देशमुख यांची उपस्थिती। अभ्यास न करता जे वक्तव्य येतात, मला वाटतं की महाराजांच्या प्रती जेव्हा त्यांचं नाव, जेव्हा त्यांचा विषय येतो तेव्हा आपण आपला आदर, श्रद्धा आणि मर्यादा हे सगळं राखलं पाहिजे। राज्यातील 4 जिल्ह्यांमधील जंगलांना वन्यजीव संरक्षणासाठी अभयारण्याचा दर्जा 12 वर्ष लोटल्यानंतर देखील अभयारण्याचं प्रशासन वन्यजीव विभागाकडे नाही। अभयारण्याचा दर्जा देण्याची पुन्हा द्या। खासदार संजय देशमुख आणि मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। मध्य प्रदेशच्या कान्हा व्याघ्र प्रकल्पामध्ये एका आठवड्यात 5 वाघांचा मृत्यू। कुत्र्यापासून विषाणू संसर्ग होऊन मृत्यू झाल्याची माहिती आहे। 5 वाघांच्या मृत्यूनंतर आता मध्य प्रदेश वन विभाग हाय अलर्टवर। तर दुसरीकडे महाराष्ट्रामधील वन्यजीवांना संसर्गाचा धोका असल्यानं चिंता वाढली आहे। राज्य मंडळाच्या 5वी, 7वी, 9वी, 11वीच्या पुस्तकांचं यंदा शेवटचं वर्ष। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पुढील वर्षी पुस्तकं बदलणार। धोरणानुसार इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वी या इयत्तांची नवी पुस्तकं याच वर्षी येणार। भंडारा जिल्ह्यात 1 ते 6 मे दरम्यान झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस। 72 गावांमधील 802 हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका। कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज अहवाल तयार। तर या आपत्तीमुळे 2123 शेतकरी प्रभावित। भात, मका, आंबा, भाजीपाला आणि अन्य फळबागांना फटका बसलाय।
गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यानं अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. झाडं विजेच्या खांबावरती पडल्यानं देवरी शहराचा वीज पुरवठा खंडित झालेला होता. कांद्याला मिळतोय ₹1 किलो भाव. विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यानं 2.5 एकरावरील कांद्याच्या 600 गुण्या पेटवल्या. धाराशिव जिल्ह्यामधील भूम तालुक्यातील तिंत्रच इथल्या शेतकरी भगवान साबळे यांनी हा कांदा पेटवलाय. माझा 4 एकर कांदा होता, तर त्या ह्याच्यातला 4 एकर मधला 2.5 एकर कांदा आहे हा पेटून दिलेला. 2.5 एकरावरला कांदा पेटून दिलेला आहे मी. तर हा कांदा काढण्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 महिना कालावधी गेला. आणि आता मी व्यापाऱ्याला फोन केला तर कालची पट्टी, आज एका गाडीची पट्टी आलेली आहे फक्त 4,000 रुपये. तर काढणीचा आणि काटणीचा मजुराचा खर्च निघलेला नाही. माझ्यावर आज जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये ह्याचा कांद्याचा लावणीपासून काढणीपर्यंत 4 लाख रुपये खर्च झालेला आहे.